आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावर आता राजकारण चांगलेच तापले आहे. निवडणुकीचे निकाल लागून तब्बल 6 महिने उलटले तरीही विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय न झाल्याने एमआयएमने आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातील क्युमाइन क्लब परिसरात आज एमआयएमच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. पक्षाचे नेते इर्शादभाई जागीरदार यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. महानगरपालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असूनही विरोधी पक्षनेते पदापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप एमआयएमने केला आहे. लोकशाही व्यवस्थेत आमचा हक्काचा आवाज दाबला जात असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे प्रशासन जाणीवपूर्वक निर्णय घेत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. 6 महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रतीक्षेमुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे चित्र दिसून आले. एमआयएमच्या म्हणण्यानुसार हा केवळ राजकीय प्रश्न नसून कायदेशीर हक्काचा मुद्दा आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार विरोधी पक्षनेतेपद संख्याबळानुसार दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षालाच मिळायला हवे असा दावा पक्षाने केला आहे. या मागणीसाठी आज घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन न्यायाची मागणी केली. प्रशासनाने या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी प्रशासनाला 15 दिवसांचं अल्टिमेटम देण्यात आलं आहे. या कालावधीत विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारीही पक्षाने सुरू केल्याचे सांगण्यात आले. याशिवाय शहरात मोठा मोर्चा काढण्याचाही इशारा एमआयएमच्या नेत्यांनी दिला आहे. त्यामुळे आता या आंदोलनानंतर प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धुळे महानगरपालिकेतील हा वाद पुढील काही दिवसात आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा सुटणार की संघर्ष आणखी तीव्र होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. फिलहाल एमआयएमने हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्षाची रणशिंगे फुंकली आहेत आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे. आज धुळे महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्यासाठी एमआयएमला जन आंदोलन करायची गरज पडली आहे. हे देशासाठी राज्यासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे की लोकशाही पद्धतीने जे पद आम्हाला मिळायला पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला जन आंदोलन करायची गरज पडत आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट 1949 अंतर्गत स्पष्टपणे लिहिले की सेकंड लार्जेस्ट पार्टीला विरोधी पक्षनेता पद देण्यात यावं. बॉम्बे हायकोर्टाने 2012 संजय देवराम भोईर वर्सेस मेयर ऑफ ठाणे ह्याच्यात स्पष्टपणे निकाल दिलेला आहे की सेकंड लार्जेस्ट पार्टीलाच विरोधी पक्षनेतेपदावर अधिकार आहे. परंतु आज देशात आणि राज्यात सत्तेत असलेले तिन्ही पक्ष, 2 पक्ष त्याच्यातल्या धुळ्यात एक आघाडी बनवतात आहे आणि त्यांच्याशी संख्याबळ नसताना सुद्धा गैरसंवैधानिक वापरणी आमचा हा विरोधी पक्ष नेतापद हिरवायचा प्रयत्न करत आहे. मी आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो की एमआयएम पार्टी ही लढाई न्यायपालिकेपर्यंत लढण आणि आम्हाला न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे की आम्हाला न्यायपालिकेकडून न्याय मिळेल आणि धुळ्याचा विरोधी पक्षनेता हा एमआयएम पक्षाचा बसल्याशिवाय राहणार नाही. आम्ही ही लढाई लढत राहू हे मी आपल्या माध्यमातून जनतेला विश्वास देतो.